विजय परवांचा तू पवारांचा ह्या कोण ओळखीचा नाही ह्या झांडवांचा मस्त एक झाडी नेली आहेत बघा. म्हणजे आटले मंडळी ह्या वाटेन जेवढा घेत जातात. किती वर्षांनी वाटे नेला ह्या? हा बरीच वर्ष झाली. म्हणजे गाडीन भुरुक केला का त्याला केला देवाच्या वाटेने येताला कोण रांगोळी कोणी काढले तिकडच्या आटले मंडळींचा मान असा हा गावकऱ्यांच्या घराकडे हा इले द्याव इले द्याव इले धावत जातो देव देव धावले देव धावले. वेगळीच ओढ असता देवांक गाठी भेटी देव आता स्थिर रोग धरलेले असत. युट्यूबला कोण बघताना मग ही पोरगी बघा कशी मस्त आहे की साडी वगैरे नेसून इली असत. तू परवांचा ना गो विजय परवांचा तू पवारांचा ह्या कोण ओळखीचा नाही ह्या झांडवांचा मस्त एक झाडी नेली आहेत बघा. परत रवाळ आता त्या देवळाकडे गेलो असतो. आता इथून परत आम्ही आटल्यांच्या मांडावर जातलो होय ना आटले मंडळींच्या मांडावर जातलो. हा वाट डेंजर असा ह्या वाटेन देवळा घेत जातो. सगळीकडे भातशेती होती जंगली प्राणी भरपूर झाले त्याच्यामुळं ही सगळी भातशेती पोट ठेवची लागली. पण भातशेतीचं नुकसान करूक लागले आणि संपूर्णपणे चारही बाजून जंगल असल्यामुळं जंगली जनावरं भरपूर येऊ लागली याकडे आणि नावीला त्यामुळं आमका ही भातशेती पोट ठेवची लागली ना त्यामुळं सगळा हा जंगल झालेला असा. हा ही भातशेती सगळी थंय आमचे दोन कोपरे होते. हा कापू आंबो असा कापू आंबो आणि त्याच्या खाली घाटियावरचो 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 आमका पाटा व्हायचे आम्ही पाटा व्हायचे. हा अजून काय नाही काय वेगवेगळी नावं असतात. ह्यो कापू आंबो ह्यो कापू आंबो आम्ही पुढे पुढे घाटी व्हायलो आंबो असा. अवसरांका स्थिर केलेली असत कारण वाट जरा थोडीफार खराब आमकाठी घेऊन चला जमा मंडळी मार्गस्थ व्हा पुढे काप्या आंब्याकडसून आता आम्ही आता घाटीवायल्या आंब्यावडी जातो. ह्यो असा घाटी व्हायलो आंबो केवढो मोठो असो बघा. आंबो काही दिसत नाही आंबो धरतच भारी आंब्याचं मस्त चव भारी असा चव भारी असा आहे आंब्याची अजून काही मारलो नाही असा. ही संपूर्णपणे घाटी असा देवळाकडे आमच्या रस्तो गेलो इकडे आमचे काजी असत. किती वर्षांनी वाटे नेला ह्या? बरीच वर्ष झाली. हा बरीच वर्ष झाली. म्हणजे गाडीन भुरुक केला का त्याला केला देवाच्या वाटेने येताला कोण? हा बरोबर मग घाटी झाड भारी पडता म्हणून संपूर्णपणे चढाव असल्यामुळे कोण चालाक मागत नाही आणि ज्येष्ठ नागरिकांका जमत नाही. आणि आता आम्ही इलो माडाच्या वाळीक माडाच्या वाळीक गेलेलो असो आणि थोड्याच वेळात आता मांडार जातलो. चला अवसरांवर आता आम्ही मांडार जातलो. पलीकडच्या आटले मंडळींचा मान असा रंगोळी वगैरे मस्त काढले असा.
गाडीत जा. रांगोळी मस्त काढल्याने असं. आज हमारा तू 1200 मांडाचो अधिकारी महाराजा बाबा सालाप्रमाणे फिरता डाळा त्याप्रमाणे आकार तुझ्या भेटी केलेलो असा आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोटारेट्याची मर्याद करून ज्याप्रमाणे बाबा फिरता डाळपत हुकूम दिले त्याप्रमाणे त्याचा टिकली लावतात त्याप्रमाणे असलेली तुझी राजसत्ता पूर्वसत्ता एक करून असलेले तुझे तळचाळे असलेले तुझे सगळे खुनी म्हणून सगळे राजी करून बाबा व्यवस्थित त्या डाळ पार पाडून घेतलं त्याचा खात्री पडत होती त्याप्रमाणे असलेलं रहित रोमळा बाबा तुझ्यावर असलेला त्याप्रमाणे कोणाच्याकडे लोक धोकं न लागता बाबा सगळ्यांचा सांभाळ कर त्याप्रमाणे तुका भरलेला फळ ठेवलेला असा भरलेल्या फळा राजी होऊन पुढे असलेल्या गावाघराची तसं राखणी भराचा कर महाराजा. स्थिर होतं असत. चायची सोय केलेली चाय नाश्त्याची सगळी सोय लाडू चायची सोय केलेली असा घोडभर चाय पिऊया. प्रमुख आबू आबू आम्ही असं वाता आबू सलोनी आमच्या रांगोळी सुंदर काढल्या. मग कोणी काढले? सिद्धीन काढले. रांगोळी कोणी काढले? आणि चिंगळा ना जेव्हा गुळ जर असं दे गुळ पाणी खाऊया. पाया पडा नुनेश्वर माझ्याकडे हार बांध मामाचे पाय खूप चांगले. पाय पडा गावकऱ्यांच्या घराकडे सुंदर रांगोळी काढलेली असा सगळी आटले मंडळी खालची आता यांच्या घराजवळ देव इलेले असत बस्तीक दामतले असत. इले द्याव इले द्याव इले रांगोळी मस्त काढलेली असत. पाय पाय धुवून घेत देवांचे पूजा करत असत. आटले मंडळी सगळी मंडळी पाया पडून घेतात देवांच्या.
ब्राह्मणाचं स्थान. ब्राह्मणाचा स्थान असा या. हय देव भेटी घेतात. हा हय देव भेटी घेतात. महादेव महाराज ठिकाणबंदी ब्राह्मण महाराजा त्याप्रमाणे या फिरता डाळपाचा वार्षिक त्याप्रमाणे आकार तुझ्या भेटी किलो आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोटानाट्याची मर्याद करून बाबा त्याप्रमाणे पुढचा फिरता डाळपाचा कार्यक्रम तो व्यवस्थितरित्या पार पाडून दे बाबा राजीव असलेले रहित असा कोणाच्या कसं एक धक्को न लागता असलेल्यांचा सांभाळ कर बाबा. अज्ञानपणा सुज्ञानपणा समज करून घे पुढे असलेल्या गावाघरात तसं राखा बरात कर मारायचे. हे मुरुडेश्वर मंदिर ते देवात हा हय फणसाचा झाड होता आम्ही तोडलेला पुरा कळसावर झाड होता. तुझ्या कानात हय आता येऊ शकता. आज गोठणे गावची डाळ सरी बाहेर पडलेली आहे तरी त्याच्यासाठी आम्ही आज डाळ सरी रामगड गावातून गोठणे गावातील उपस्थित राहिलेलो आहे बरेच वर्षांनी. बरेच वर्षांनी डाळपसरी झालेली असा बरेच जण गेले असं. बाबा कालाप्रमाणे फिरता डाळा त्याप्रमाणे तुझी मर्यादा तुका नारळ बक्षे देऊची त्याप्रमाणे बाबा तुका नारळ बक्षे देतो तो मान्य करून घे. त्याप्रमाणे आकार तुझ्या भेटी गेलो आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोटानाट्याची मर्यादा करून पुढे असलेल्या गावागाला तसं राखा भरात कर मारायचं. वैत्यांचा परसू आणि आतमध्ये कुळीत पेरलेलो असा. देव ताळ्याकडे धावत चालले. चला चला ताळ्याकडे धावत जातो देव. अरे धावले देव धावले बाबा लय धावतात ते बघा. चाळ्याच्या भेटीत देव धावत चाललेले असत बाबा माझ्या. हे बाबा बाबा
हो माळ्याकडे गेलो आम्ही. खाली राव असे राव आहे बाबू. मारो तू पुरुषाचा टाळू महाराजा. सालाप्रमाणे आज या तुझा फिरता डाळा त्याप्रमाणे आकार तुझ्या भेटी गेलो. आकाराची भेट तुझी आकार तुझी भेट घे बाबा. कशा परिस्थितीने काय परिस्थिती देव डाळा काढलेला असं अंधारात तू जाणतोस. आज पुरुष चालू तू असलेल्या काडियाची सगळी मर्यादा तुझ्या हातात आजा. त्याप्रमाणे आकारच्या भेटी आकारची तू भेट कधीतरी कोणीतरी खोटानाटा काय केलेला असतात किंवा काय केले असतात तर लात मारून बाजू कटून आज असलेली मोकळी मर्यादा मोकळी करून आज असलेलो जसं माझा आकार आज राहता बाबा सगळी गावघर फिरतलो त्याप्रमाणे सगळे हसत जातात तुझे हसत खेळते कोई जा का असत तर तू पुरुषाचा आकारी को ठेवून तुझी मर्यादा तुका जोड देवचा त्याप्रमाणे नारळ भरलं फळ आणि तुका तसं जोड कोंबड्या तो देतो तो मान्य करून घे. काय जरी आमच्या हातून तू ती मकलाशी करून पुढे असले गावाघर राखामध्ये बराच कर महाराजा. तरीच पाच हा ना दुसरी वाटली आज मी मरकाटे ही सगळी बुगदाची शेती असा. हा आणि आता एका भरपूर कोणी तरतो बाबूराव ना. आता श्रीदेव रामेश्वराच्या भेटीक चलले देव त्यांच्यापासून आम्ही चाललो. असा कणकवली आचरा रस्तो रस्त्याचे एका मागून सगळे देव जमलेले असतात. देव धावले देव धावले. देव धावतो असत. रामेश्वराच्या भेटीक चाललेले असत देव. रामेश्वराच्या भेटीक जातो आता. देव धावतो असत. धावतो धावतो धावतो. आता रामेश्वराचं स्थान असा. रामेश्वराकडे धावचे असत देव धावत. हा रामेश्वराचा स्थान असा. हो रामेश्वराच्या भेटी केलेली असत देव. हो
आम्ही पाठसून धावान 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 जमलो. एक वेगळीच ओढ असता देवांक गाठी भेटी. महादेव महाराज तू रामेश्वर महाराजा महाराजा बाबा सालापुरामध्ये फिरता वार्षिक डाळपाचा त्याप्रमाणे असलेलं बाबा आज गावघर तुझ्या फिरता डाळपाचा वार्षिक करता त्याप्रमाणे तू आकार तुझ्या भेटी गेलेलो आकारची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोट्या नेण्याची मर्याद करून बाबा जे काय पुढे मेळ मांडणी असतात ती व्यवस्थित पार पाडून तू राजी हो असलेली आज ही सगळी रथबाई जी काय तुझ्या बरोबर फिरत्या डाबाग फिरता कोणाच्या कडलं एक धोको न लागता असलेलं तो सांभाळ कर आज राजसत्ता बाबा सालाप्रमाणे आज फिरता डाळा त्याप्रमाणे आकार तुझ्या भेटी गेलो आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोटारड्याची मर्याद करून बाबा त्याप्रमाणे तुझी मर्याद तुका नारळ बक्षीस द्यायची त्याप्रमाणे तुका नारळ बक्षीस देतो त्याच्यावर तू राजी होऊन कामाकाजाकडे उभं राहू आणि बाबा असलेल्या आज ही रहितबाई सगळीची फिरता गावघर फिरता ते कोणाच्या कसलं एक धोको न लागता बाबा सगळ्यांचं रक्षण कर बाबा काय जरी कळत नकळत अजंतेपणे चैत्वाची मकला सुरून पुढे असल्या गावाघराची दसाई राखणे बराच कर आता देव तिथे स्थिर होणार आणि रात्री तिथे वस्तीक रवतले आणि इलेल्या सगळ्या मंडळींका जेवणाची सोय केलेली असा सगळी मंडळी चाललेली असा देवांबरोबर संध्याकाळ आता जाऊ नको घरात हय थांबाचा रातभर देवांबरोबर वस्ती देव धावले परत देव धावले स्थिर हो केली
दुपारी बानकेवाडीत गेले देव थंय नागेश्वराची भेट घेतली. परत पाटील तुमच्या घराकडे ना मांडावर नंतर जाळ्याकडे रामेश्वराकडे आणि जाळो नाडी गोरी जाळो आता थंय शेव टाकून आता हईल अवसर सगळे स्थिर झालेले असत. दिलेल्या मंडळींका काय लाडू दिलेली परत जेवण रात्री लाडू दिलेलो असा. परत जेवण रात्री जेवची सोय गेली. दिवसभराचो जाळसरीचो असो काही कार्यक्रम केलेलो असा. हे आमचे घोटणे गावचे तिरायत असत. पहिलो दिवस यंदा खांतू हळूहळू खातो त्याप्रमाणे देवान आमका हुकूम दिला. सलग 6 दिवस टाकून जेवूया पान खाऊया आणि आपल्या घरात जाऊया. थोडस प्रसाद घेऊया. डाळ भात आणि बटाट्याची भाजी. सगळी मंडळी जेवूक बसलेली आहे. बरीचशी मंडळी असा. युट्यूबला कोण बघताना मग आज देवा रोवणार जाळचोरे घेऊन आज बानकीवाडीत जाऊन परत आता हय गावठणवाडी दिलेली असत आणि हय आमच्या मूळ ह्याच्या मंदिराच्या समोर आजही थांबलेले असत. आज त्यांच्या हय त्यांची देवागती केलेली आहे. त्यांची खाळा फिरायची आहेत काळ्याकडे आणि जाळ्याकडे तिथे भेट देऊन येलो आणि त्याप्रमाणे परत जाग्यावर येऊन आहे थांबलेलो. आज वस्ती देव आहे थांबलेलो. उद्या सकाळी ब्राह्मण भोजन आहे. ब्राह्मण भोजन करून देव आपल्या पुढच्या वारीक सुरुवात करतो. महाप्रसादाची उत्तम सोय केलेली होती. आम्ही डाळ भात भाजी व्यवस्थित सोय केलेली होती. मंडळी पण जेवली मस्तपैकी तृप्त झाली. आपापल्या घरात निघाली. काही जण थांबतील जागरणासाठी आणि देवांच्या बरोबर राहावं काय कोणतरी म्हणून ते थांबतील. धन्यवाद. चला.